नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण जो व्हिडिओ ज्याचा अभ्यास करणार आहे, त्या कंपनीचं नाव आहे क्रिसिलचा ओव्हरव्ह्यू. ओके. तर क्रिसिल ही कंपनी काय रेटिंग कंपनी आहे. रेटिंग कंपनी म्हणजे काय? ह्या रेटिंग कंपन्यांच्या इक्रा, क्रिसिल आणि केअर रेटिंग या 3-4 ज्या रेटिंग कंपन्या आहेत, त्यांना बेसिकली कॉस्ट खूप कमी असते. मॅनपॉवर आणि एनालिस्टची कॉस्ट जास्त असते. म्हणजे जी जास्त म्हणजे तेवढीच कॉस्ट असते. बाकी विशेष काही कॉस्ट नसतेच त्यांना. त्याच्यामुळे हे शेअर नेहमीच इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर प्रॉफिटच डिक्लेअर करतात. आणि हे लोकं काय करतात, आता समजा एक्स कंपनी किंवा वाय कंपनी रिलायन्स इंडस्ट्री बघू, त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये जातात, त्यांच्या लोकांना विचारतात की तुमचं कसं काय चाललंय वगैरे डिटेल ऑपरेशन्स फिलॉसॉफी, प्रॉफिटेबिलिटी किती आहे, नंतर कर्ज किती आहे, नंतर पुढचा प्लॅन्स काय आहेत, ओके आतापर्यंत इश्यू झाले ते कशाबद्दल इश्यू झाले, असं सगळं ते बघतात, विचारतात आणि त्यानंतर त्यांचं रेटिंग काढतात. ओके, क्रिसिल ए प्लस प्लस, ए मायनस किंवा बी प्लस प्लस वगैरे हे तुम्हाला माहितीच असेल. तर ओके, तर आपण क्रिसिलबद्दल अभ्यास करूया. ओके, क्रिसिल या कंपनीचा ओव्हरव्ह्यू काय म्हणतोय तर ओके, तर क्रिसिल ओव्हरव्ह्यू. वी आर ग्लोबल, हे ग्लोबल लोक आहेत. S&P 500 म्हणजे अमेरिकेची जी कंपनी आहे त्याची ही सबसिडरी आहे. वी आर ग्लोबल इन्साइट्स ड्रिव्हन एनालिटिकल ऑर्गनायझेशन हुज एक्स्ट्राऑर्डिनरी रिगर अँड डोमेन. रिगर म्हणजे सगळ्या बाजूनी हे अटॅक करतात कंपनीवर. ज्याचं रेटिंग काढायचं असतं त्यांना सगळ्या बाजूनी अटॅक करून म्हणजे R&D करून हे लोक तुम्हाला रिपोर्ट काढून देतात म्हणजे आपल्याला शेअर होल्डर्सला. ओके. Domain expertise to give clients the confidence. So important thing is confidence to make decision, which is mission critical decision. Okay. So CRISIL ratings आहे, CRISIL intelligence आहे, ओके, coalition and Greenwich हे पण आहे त्यांचं. ऑफर स्ट्रॅटेजिक बेंचमार्किंग, एनालिटिक्स, ओके, इन्साइट्स अँड फायनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्री and businesses in providing unique high value and actionable information to help clients measure and drive their growth. आणि शेवटचं आहे क्रिसिल इंटिग्रल IQ म्हणजे ऑफर सोल्युशन्स अँड ॲक्शनेबल इंटेलिजन्स टू फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे NBFC वगैरे किंवा बँक्स अराउंड द ग्लोब अँड डिलिव्हर स्ट्रॅटेजिक ट्रान्सफॉर्मेशन. ओके, ग्लोबची सुद्धा माहिती हे लोक देतात. ओके, त्यानंतर बिझनेस एन्व्हायरमेंट काय बघा. भारताची GDP 7.4% GDP फोरकास्ट 25-26 हे झालेलं आहे ऑलरेडी. डिस्पाइट हायटन ग्लोबल अनसर्टन्टीज. ओके, लो करंट अकाउंट डेफिसिट, मीडियम टर्म ग्रोथ ट्रेंड एक्सपेक्टेड टू रिमेन हेल्दी. ओके, हे सुद्धा आपल्याला सांगतात शेअर मार्केट कुठे जाणार आहे. ओके, मीडियम टर्म ग्रोथ ट्रेंड एक्सपेक्टेड टू रिमेन हेल्दी म्हणजे मार्केट सुद्धा हेल्दी राहणार आहे, कारण सगळ्याच कंपन्यांची ग्रोथ आणि भारताची ग्रोथ चांगली राहणार आहे. ओके, नंतर डायनामिक मॅक्रो इकॉनॉमिक अँड जिओपॉलिटिकल एन्व्हायरमेंट वगैरे आणि ग्लोबल तर तुम्हाला माहितीच आहे काय चाललंय ते. ओके, त्यापैकी लार्ज अमेरिकन बँक्स एंडेड 2025 ऑन अ स्ट्रॉंग नोट. म्हणजे अमेरिकेच्या बँकांनी रिझल्ट चांगले डिक्लेअर केले बिकॉज दे आर एबल टू, पूर्ण अमेरिकन इकॉनॉमीच ना बँकांच्या लोन्सवर सर्वाइव्ह आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली बँक्स विल गिव्ह द गुड रिझल्ट्स एनिवे. ओके, पण जनरल इकॉनॉमी अमेरिकेत काय चाललंय ते इट इज ओनली 3.2% GDP. ओके, 25 मध्ये त्यांची झालेली आहे. ओके, तर परफॉर्मन्स अपडेट स्वतःचा काय आहे? ओके, तर हा आहे परफॉर्मन्स अपडेट. रेझिलियंट परफॉर्मन्स. रेझिलियंट म्हणजे किती मंदी आली तरी सुद्धा क्रिसिलला लोक पैसे देणारच. ओके, कारण क्रिसिलला गेलं की तुम्हाला रेटिंग मिळतं, चांगलं रेटिंग चांगलं मिळालं की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये व्हॅल्यू वाढते आणि तुम्हाला बॉरोईंग म्हणजे लोन सुद्धा चांगल्या रेटनी मिळतं. ओके, इंटरेस्ट रेटनी, राईट. FY25 मध्ये इन्कम फ्रॉम ऑपरेशन रेव्हेन्यू इट हॅज गॉन अप बाय 12%. ओके, टोटल इयर बघितलं तर यांचं डिसेंबर एंड आहे. म्हणजे जानेवारी टू डिसेंबर असं इयर एंड आहे. त्यामुळे Q4ला 18.5% त्यांची ग्रोथ झालेली आहे रेव्हेन्यूमध्ये. आणि ऑब्व्हियसली प्रॉफिट बिफोर टॅक्स 11% वाढलेलं आहे Q4मध्ये आणि ओव्हरऑल 12% वाढलेला आहे, विच इज गुड. ओके, आता याच्यामध्ये बरेच पॅरामीटर्स आहेत. हे काही सगळे पॅरामीटर्स आपण जाऊ नकोया. ओके, फायनल डिव्हिडंड ₹28 रेकमेंडेड बघा. टोटल डिव्हिडंड ₹61 रेकमेंड केलं या कंपनीने. याला डिव्हिडंड प्रचंड असतं दरवर्षी. ओके, गेल्या वर्षी 56 होतं, यावर्षी ₹61 डिव्हिडंड दिलं टोटल आहे. ते लोक वर्षातनं 2दा किंवा 3दा डिव्हिडंड डिक्लेअर करतात. ओके, उत्तम कंपनी आहे. सध्या खाली आलेली म्हणून आपण हा अनालिसिस करायला घेतलेला आहे. ओके, हे बघा यांचं फायनान्शियल अनालिसिस काय, इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स टोटल इयर ऑन इयर. ओके, FY25 आता जो डिसेंबर संपला, आता आपला मार्च 26 चालू आहे, पण डिसेंबर जो संपला त्याच्यामध्ये यांचं वर्ष संपलं. तर FY24 ते FY25 मध्ये 12% ग्रोथ झालेली आहे इन्कममध्ये. ओके, आणि Q4मध्ये 18% झालेली आहे. नंतर PBT झालेला आहे 12%. 12 इथे 12 इथे 12.4%, म्हणजे त्याच्याहून जास्त रेव्हेन्यूपेक्षा जास्त PBT वाढलेला आहे. आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स इज ऑल्सो ऑलमोस्ट 12%. सो 12% CAGRने कंपनी वाढलेली आहे फॉर द इयर ऑन इयर. आणि Q4ला ऑलवेज इज हेवी, त्यामुळे Q4ची यांची रेव्हेन्यू 18%ने वाढला आहे, पण ऑब्व्हियसली PAT आणि PBT कमी ह्याने वाढलेला आहे पर्सेंटेजनी. ओके, आता हे बघा बँक क्रेडिट ग्रोथ भारताची. ओके, अशी झालेली आहे.
2021 पासून 5 वर्षाचे दिलेले आहेत त्यांनी. 21 पासून जसं कोव्हिड संपलं तसं खूप ग्रोथ झाली बँक लोन्समध्ये. ऑब्व्हियसली त्याच्यामुळे मार्केटही वर गेलं. त्यानंतर इथे काहीच ग्रोथ झाली नाही. ओके 23ला त्यामुळे मार्केट इथं सो होतं खाली. ओके नंतर 24ला ग्रोथ जी झाली ती थोडीशी कमी झाली. ओके आणि त्यानंतर आता डिसेंबर 25 म्हणजे 24-25मध्ये 24-25 नाही टोटल 25मध्ये ही ग्रोथ वाढताना दिसते, पण स्लो वाढताना दिसते. अशी वाढताना दिसत नाही. गॅलोपिंग पेसनी. स्लो वाढताना दिसते. त्याच्यामुळे मार्केट सुद्धा स्लो वाढणारच आहे. नो डाउट अबाउट इट. ओके. नंतर बॉन्ड इश्युअन्स क्वांटम वगैरे यांनी जे काय केले बॉन्ड भारतामध्ये बॉन्ड्स कमी इश्यू झाले कारण ऑलरेडी खूप बँकांकडूनच भरपूर पैसे मिळत होते कंपन्यांना. रेटिंग सर्व्हिसेस परफॉर्मन्स, इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स. दिस इज ओन्ली फॉर रेटिंग सर्व्हिसेस. ओके. त्यांचे 2 व्हर्टिकल्स आहेत. एक रेटिंग सर्व्हिसेस आहे आणि दुसरा अ, अजून एक रिसर्च एनालिसिस आहे. ओके. तर आपण पहिल्यांदा रेटिंग सर्व्हिसेस बघूया. रेटिंग सर्व्हिसेसमध्ये बघा 18% ग्रोथ, सेगमेंट प्रॉफिट 19% ग्रोथ झालेली आहे. या सेगमेंटच्या प्रॉफिटमध्ये 19% ग्रोथ झालेली आहे. 478 करोड प्रॉफिट झाला व्हर्सेस 400 करोड. फॅन्टास्टिक. ओके. इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स Q4चं हे काय आपण बघू नको. आता पूर्ण वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यामुळे हे बघा. 44% मार्जिनने ऑपरेट केलं गेल्या वर्षी. या वर्षी 44%च मार्जिनने होणार. म्हणजे 2026ची गोष्ट बोलतोय मी. मग ॲव्हरेज यांचं मार्केट म्हणजे काय म्हणायचं मार्जिन इज 44%. ओके. दॅट्स डॅम गुड. डोमेस्टिक ॲसेट फ्लोज. ओके. इंडियन बँकिंग सेक्टर ग्रॉस एनपीए कमी झाले बँकांचे. त्यामुळे सुद्धा बँका अजूनच जास्त कर्ज वाटपाकडे झुकलेले आहेत. ओके. इंडियन म्युच्युअल फंड बघा किती झालं. 3,000 सॉरी 38 लाख करोड पासून ते 82 लाख करोड. ओके. इतकं म्युच्युअल फंडामध्ये लोकांनी पैसे घातले. मार्केट जरी पडत होतं. ओके. इथे पडतच होतं ना मार्केट. किंवा जानेवारीमध्ये पडलं, नंतर मार्चमध्ये पडलं, नंतर परत आता सुद्धा पडलेलंच आहे. तरीसुद्धा म्युच्युअल फंडामध्ये 68 म्हणजे इथे बघा 67 लाख करोड पासून 82 लाख करोड म्हणजे साधारण 15 लाख कोटी लोकांनी शहाण्या लोकांनी पैसे घातलेले आहेत म्युच्युअल फंडामध्ये. तुम्ही सुद्धा शहाणे असाल तर अजूनही पैसे घालाल. अजूनही अपॉर्च्युनिटी आहे. अजूनही म्युच्युअल फंडचे एनएव्ही खालीच आहेत किंवा इंडिव्हिज्युअल स्टॉकचे पण एनएव्ही इंडिव्हिज्युअल स्टॉकच्या प्राइसेस सुद्धा ऑलमोस्ट मिड कॅपच्या तर 50% खाली आलेल्या आहेत. स्मॉल कॅपच्या मे बी 55% खाली आलेले आहेत. हे कधीतरी वरती जाणारच. ओके. जे खाली पडतं ते वरती येतच येतं. अंधार नंतर रात्रीनंतर दिवस येतोच येतो. दिवसानंतर रात्र येतेच येते. हे सिंपल गणित आहे मार्केटचं. त्यामुळे अप्स अँड डाऊन, अप्स अँड डाऊन, झिगझॅग. ओके. त्याच्यामुळे तुम्ही फायदा उठवायला पाहिजे. ही अपॉर्च्युनिटी अजून सुद्धा. आता एनपीए खाली आले म्हणूनच बँका वरती गेलेल्या आहेत. ओके. सगळ्या बँका मी तुम्हाला गेले वर्षभर मी हा चॅनल चालवतोय. सगळ्यात पहिल्या दिवशीपासून मी तुम्हाला सांगतोय की पीएसयू बँक्स घ्या म्हणून. आणि तेव्हा पीएसयू बँक्स म्हणजे टिपिकली युनियन बँक बघितलं तर ₹95 होता. तेव्हापासून मी सांगतो. नंतर इंडियन बँक होता ₹400-500. ओके. तो आता ₹900 झालाय. युनियन बँक इज नाऊ 194. तर जवळ-जवळ सगळ्याच पीएसयू बँकांचे शेअर दुप्पट झालेले आहे. तुम्ही हा चॅनल बघितला असता तर तुमचे पैसे दुप्पट झाले असते फक्त पीएसयू बँक्समध्ये. ओके. इतर सेक्टरमध्ये खाली आले असतील पण माझे जे चॅनल बघितले तुम्ही तर आणि शॉर्ट्स दोन्ही जर बघितले तुम्ही आत्ताच तुम्ही पैसे लावले तुम्हाला श्रीमंत व्हायची जर मजबूत इच्छा असेल तर पुढच्या 2 वर्षामध्ये नक्कीच 2 किंवा 3 वर्ष मॅक्सिमम. आता मी वर्ष का वाढवतोय कारण इराणची वॉर ही नवीन इनपुट आहे. इराणची वॉर आधी नव्हती. ओके. त्याच्यामुळे अजून डिले होईल. मे बी अनदर 2 to 3 इयर्समध्ये तुमचे पैसे दुप्पट होणार. आत्ता जे गुंतवतील आता जे गुंतवताल तुम्ही ते ओके. आणि जे जुने गुंतवले ज्याच्यामध्ये लॉस आहे ते पण सुद्धा प्रॉफिटमध्ये येतील. मे बी दॅट विल बी इन प्रॉफिट बाय 10%. ओके. आणि आताचे जे गुंतवाल ते त्याचे प्रॉफिट मे बी 50% किंवा त्याच्यावरही जास्त होऊ शकतात. ओके. मार्केट इरॅशनल असतं म्हणून आता पडलेलं आहे. ओके. आणि पॉझिटिव्ह साईडला इरॅशनल असतं, निगेटिव्ह साईडला इरॅशनल असतं. आता निगेटिव्ह साईडला इरॅशनल आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके. Profitability focus on global banks leading to major stance on discretionary spends. ओके. तर ठीक आहे. हे काय विशेष आपण नको बघूया. रिसर्च एनालिटिक्स हे त्यांचं दुसरं बीयू आहे. ह्या बीयूमध्ये सुद्धा त्यांचा प्रॉफिट बघा 566 सेगमेंट प्रॉफिट. ओके. या बीयूमध्ये आणि गेल्याच्या आधीच्या बीयूमध्ये होतं रेटिंगमध्ये 450 कोटी. ओके. त्यामुळे टोटल प्रॉफिट यांचा आणि इथे 22% ऑपरेट करतात. तिथे 40% ऑपरेट करत होते. ओके. रिसर्च एनालिटिक्स अँड सोल्युशन्स परफॉर्मन्स हायलाइट्स. थॉट लीडरशिप ओके. सगळं तुम्हाला सांगतात लेटेस्ट काय होतंय, काय जगामध्ये होत नाहीये वगैरे, वगैरे. ओके. आणि ऑब्व्हियसली धिस इज व्हॉट इज अ प्रेझेंटेशन ऑफ क्रिसिल. ओके. क्रिसिल शेअर सध्या खूप पडलेला आहे. ओके. आपण बघूया किती पडलेला आहे हा शेअर. हे बघा हा शेअर टिपिकली पडलेला आहे. 5 वर्षात बघितलं तर हा शेअरचं पीक होऊन गेलं 6100 नंतर परत 5800 आणि आता शेअर परत
आलेला आहे 4258 ला वगैरे साधारण आणि त्याचा लोएस्ट आहे 4200 त्यामुळे आता जर तुम्ही शेअर घेतलात किंवा घेऊ शकलात, महाग आहे शेअर पण नक्कीच सेफ शेअर आहे. तर यू विल बी एबल टू गेट ॲटलीस्ट 15% 20% इन मे बी नेक्स्ट 1 इयर. ओके. आणि वाढतच चाललाय. ज्यांनी आधी घेतला शेअर मे बी ₹2900 वगैरे किंवा ₹3000 त्यांचे बघा किती पैसे वाढले. 1.5 झालेले आहेत. ओके. 50% ग्रोथ झालेली आहे इन 3 इयर्स. ओके. म्हणजे टिपिकली 15% CAGR मी तुम्हाला म्हणतो ना 15% पर्यंत तुम्हाला मिळतात. क्रिसिलने परत एकदा प्रूव्ह करून दिलेलं आहे. ओके. आणि जर तुम्ही लाँग टर्म प्लेयर असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही समजा 17ला घेतलंय 2017ला ₹1800 अवेलेबल होता. 1800 ते 6200 हे सोडून द्या तुम्ही. पण ॲटलीस्ट तुम्हाला 5000 4200 किंवा हे जे 5000 तरी नक्कीच मिळाले असते. विकले असते तर. ओके. किंवा त्याच्यामध्ये ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी पण आहे बघा. विकणे, घेणे, नंतर इथे परत घेणे, विकणे, हे सगळं नंतर कळतं. आता परत त्या घेण्याच्या लेव्हलला आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ. आणि ऑब्व्हियसली याचे सगळे इतर पॅरामीटर सगळे उत्तम आहेत. ओके. बॅलन्स शीटमध्ये बघितलं तर फक्त 7 कोटी इक्विटी आहे. खूपच कमी इक्विटी कॅपिटल आहे यांचं. ओके. बॉरोइंग ऑलमोस्ट 0 होता. आता 297 करोड बॉरोइंग आहे. मे बी फॉर सर्टन रिझन दे माइट बी ऑल्सो इन्व्हेस्टिंग इन द मार्केट ॲट द लोअर प्राइसेस टू गेट द प्रॉफिट फ्रॉम द मार्केट. या कॅश फ्लो जबरदस्त आहे. ओके. रेशोज बघितले त्याचे रिटर्न ऑन कॅपिटल बघा 48% टू 35% उत्तम रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. रिटर्न ऑन प्रॉफिट आहे. आणि याचं PE 41 आहे. 27% ROC यावर्षी आहे. ओके. ROC इज 34% आणि फेस व्हॅल्यू मात्र 1 आहे. बघा ₹1 शेअर 4200ला मिळतोय आम्हाला. महाग आहे का? तर डेफिनेटली महाग आहे पण नाही सुद्धा. कारण परफॉर्मन्स उत्तम आहे म्हणूनच तो महाग आहे. ओके. बघा तुम्हाला हे पटतंय का? आणि ऑब्व्हियसली त्याचं जर तुम्ही चार्ट बघितला तुम्हाला दाखवला चार्ट. ओके. आणि प्रॉफिटेबिलिटी बघितली इयरची तर बघा एवढी प्रॉफिटेबिलिटी आहे त्याची. 2025ला दोन्ही मिळून दोन व्हर्टिकल मिळून 766 करोड प्रॉफिट झालं. नेट प्रॉफिट आणि डिव्हिडंड केवढं वाटलं बघा. पॅट डिव्हिडंड 60%, 58%, 60%, 62, 72. ही MNC कंपनी आहे त्याच्यामुळे सगळे प्रॉफिट हे वाटून टाकतात. ओके. आणि ऑब्व्हियसली एका वर्षामध्ये शेअर 4% पडला. प्रॉफिटेबिलिटी 16% वाढले. हे उलट आहे की नाही? त्यामुळेच आपण शेअर घ्यायचा आहे. ओके. जेव्हा प्रॉफिटेबिलिटी वाढते Q ऑन Q किंवा ट्रेलिंग 12 मंथ्स ट्रेलिंग 12 मंथ्स तर ऑब्व्हियसली तुम्ही हा शेअर पडलेला असताना घ्यायलाच पाहिजे. देर इज नो डाऊट अबाउट इट. देर इज नो रॉकेट सायन्स ऑल्सो अबाउट दिस. सेम थिंग इज ट्रू फॉर ICRA. सेम थिंग मे नॉट बी ट्रू फॉर केअर रेटिंग. केअर रेटिंग इंडियन कंपनी आहे. ICRA सुद्धा MNC कंपनी आहे. आणि क्रिसिल सुद्धा MNC कंपनी आहे. MNC कंपन्या नेहमीच डिव्हिडंड फंटॅस्टिक देतात आणि त्या तुम्हाला नेहमीच प्रॉफिट देऊन जातात. ओके. 7 कोटी इक्विटीवर 800 कोटी प्रॉफिट आहे. व्हॉट मोर यू वॉन्ट. कॅश फ्लो पण जबरदस्त आहे. यांचं इन्व्हेंटरी वगैरे काहीच नसते. कॅश फ्लो तुम्ही बघितलं तर बघा इथे तेवढंच जेवढं प्रॉफिट डिक्लेअर केलं सगळे त्यांच्या बँकेत येतात पैसे. नो क्रेडिट एट ऑल. नो इन्व्हेंटरी. नो अकाउंट रिसिवेबल्स. ओके. हे सगळ्यात जमेची बाजू आहे क्रिसिल रेटिंगची. आणि क्रिसिल रेटिंग मी जेव्हा नोकरी करत होतो तेव्हा ₹400 अवेलेबल होता. ओके. आणि आता तो तेव्हा ₹10 होता. आता तो ₹1 झाला आहे. म्हणजे ₹400 तो ₹40 शेअर होता तेव्हा. आता ₹40 आता तो 4200 शेअर झालेला आहे. बघा म्हणजे 100 टाइम्स शेअर झालेला आहे गेल्या 20 वर्षामध्ये. ओके. 20 वर्षापूर्वी नोकरी सोडली. ओके. थँक यू सो मच. आणि तुम्हाला चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. आणि क्रिसिल शेअर घ्या. तुमच्या अनालिस्टला विचारून घ्या, तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारून घ्या, पण घ्या. आणि श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला क्रिसिलसारखा शेअर पुढच्या 5 वर्ष तरी नक्कीच तुमच्याकडे तुम्ही संपत्तीचा स्वाद घ्यायला पाहिजे. त्यांना ते संपत्ती बनवायचं त्याच्याबरोबर तुम्ही शेअर होल्डर व्हा आणि तुम्ही पण संपत्तीचा स्वाद घ्या. ओके. थँक यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.